तर बघा मैत्रिणींनो, पावसाळा आला की आपले कपडे वाळत नाहीत आणि मग मात्र आपल्याला प्रॉब्लेम होतो. आणि मैत्रिणींनो, काय होतं माहिती आहे का, आपण ओले कपडे घातले की आपल्याला स्किनचा प्रॉब्लेम चालू होतो मैत्रिणींनो. त्या फंगल इन्फेक्शन चालू होतं. त्यामुळे शक्यतो ओले कपडे घालू नका. आपण इस्त्री करून सुद्धा वाळवू शकतो. पण मैत्रिणींनो, कसं होतं माहिती आहे का, रोजचे काम, डबे, आपल्यालाही कुठे ना कुठे तरी बाहेर जावं लागतं. तर मैत्रिणींनो, त्यामुळे आपल्याला रोज इस्त्री करणं हे शक्य नसतं. तर अशा पद्धतीने हँगर जर तुमच्या घरात असतील तर अशी तुम्ही आयडिया करा आणि ज्या ठिकाणी तुमची खिडकी वगैरे असेल किंवा दरवाजा असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही अडकवा. तुमच्या घरात जर लोखंडी सळई वगैरे नसेल तर तुम्ही दोरी एखाद्या ठिकाणी बांधून अशा पद्धतीने हँगरला तुमचे सर्व कपडे तुम्ही लावून ठेवू शकता. तर बघा, आता पावसाचे दिवस आहेत. आमच्या इकडे कंटिन्यू 8 दिवस झालं पाऊस चालू आहे. रोजचे कपडे सुद्धा वाळत नाहीत. रोज आपल्याला जे घालायला लागतात ते, किंवा आपला स्टोल म्हणा किंवा टावेल म्हणा किंवा साडी म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा, हे सर्व रोज आपल्याला लागतात. आणि त्यावेळेस बघा, सगळेच ओले झाल्यावर आपल्याला काय घालायचा हा प्रश्न पडतो. लहान मुलांचे शर्ट म्हणा, कपडे म्हणा, त्यावेळेस मैत्रिणींनो अशी जर तुम्ही आयडिया केली ना तर तुमचे कपडे वाळू शकतात. मैत्रिणींनो बघा, खुर्चीवर ठेवून सुद्धा आपण सगळे कपडे वाळवतो. पण कसं होतं, खुर्चीवर किंवा खाली फरशीवर जर आपण पसरवले तर एका साईडनंच कपडे वाळतात आणि दुसऱ्या साईडनं तसेच ओले असतात. त्यामुळे दोन्हीकडून खळखळ वाळणे सुद्धा कपडे फार आवश्यक आहे. आणि आपण ओले घातलं ना तर आपल्याला फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ लागतो मैत्रिणींनो. त्यामुळे ओले कपडे अजिबात तुम्ही घालू नका. तर अशा पद्धतीने खुर्चीवर किंवा फरशीवर सुद्धा पसरू नका. खुर्चीवर किंवा फरशीवर जर पसरवलं तर एका साईडनेच कपडे आपले वाळतात. आणि असं जर तुम्ही हँगरला जर अडकवलं तुमचं टॉप म्हणा, ड्रेस म्हणा किंवा तुमचं जे काही रोजचं लागतं ते, तर तुमचे कपडे पूर्णपणे वाळून जातील. बघा, आता हे दार आहे आमच्या इथं आणि दाराच्या बरोबर मी समोर असे वाळू घातलेले आहेत की जेणेकरून दार उघडं ठेवलेलं आहे आणि हवेने पूर्णपणे कपडे हे सुकून जातात. आपण जर बाहेर गॅलरी असते म्हणून टाकतो, पण गॅलरीतून सुद्धा पाऊस मोठा आला ना तर त्या पाण्याचे शिंतोडे त्या कपड्यांवर पडतात आणि कपडे ओलेच होतात. त्यामुळे गॅलरीत सुद्धा ठेवून उपयोग नाही. त्यामुळे गॅलरीतून सुद्धा आत आणल्यावरच आपले कपडे व्यवस्थित आणि उत्तमरित्या सुकणार आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, असे जर हँगरला तुम्ही कपडे वाळायला टाकले तर दोन्हीकडून हवेच्या साह्याने वाळू शकतात. ज्या ठिकाणी तुमची खिडकी आहे, दरवाजा आहे, त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने हँगरला कपडे अडकून ठेवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने येते. बघा, दरवाजा आहे आणि वारंही येत आहे आणि म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे. तर चला म्हटलं, आपल्याला ही आयडिया माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही आयडिया शेअर करावी. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम असणारच आहे की कपडे वाळत नाहीत आणि जे रोजचे घालायचे ते पण ओले आहे. तर चला म्हटलं, त्यांनाही आपण ही आयडिया सांगावी. तर बघू शकता मैत्रिणींनो, तुमच्या घरात जर हँगर असतील तर अशा पद्धतीने त्याची आयडिया करा आणि तुमचे कपडे लगेच सुकतील आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही. रोज इस्त्री करण्याचीही गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही हे कपडे वाळून तुमचं दुसरे काम करू शकता त्यावेळेस एक अर्धा पाऊण तासामध्ये सगळे कपडे हे तुमचे सुकून कोरडे होतील आणि त्यामुळे तुम्हाला घालताही लगेच येतील. तर मैत्रिणींनो, ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी टाकल्या तुमच्याकडे येतील. तर मैत्रिणींनो बघा, पावसाचे दिवस आहेत तर ही आयडिया, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुमचे ओले कपडे आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये सुकू शकता. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही जेथे हवा येते त्या ठिकाणी हे हँगर अडकवा आणि त्यामध्ये कपडे टाका आणि हँगर हे लोखंडी किंवा तुमचे कुठलीही दोरी असेल तर त्या ठिकाणी अशी अडकून तुम्ही ठेवू शकता. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.